आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. घाबरू नकोस, तू बोल ना, बिंदास बोल. खून कोणी केलं ते तरी सांग. मीच खून केलाय. सारखं सारखं विचारून मला त्रास देऊ नका. तुम्ही कितीही वेळा विचारलं, कोणीही मला विचारलं, तरी माझं उत्तर हेच असेल. अगं तू एकटी नाहीयेस गंगा. तुझा नवरा म्हणून मी तुझ्या सोबत आहे ना. तुझं कुटुंब, मुलं, नातेवाईक सर्व सोबत आहेत तुझ्या. ग आणि असा वेडेपणा करून तू सर्वांना त्रास का देतेस? का करतेस तू असं हे सगळं? हे बघ नंदिनी, करत असलेल्या तू त्यागामागे काहीतरी अर्थ असायला हवा. आपण जरी स्वतः संपत असलो तरी त्याचा दुसऱ्याला त्रास अजिबात होता कामा नये. तुझ्या या वेडेपणामुळे अख्ख्या कुटुंबाला त्रास होतोय नंदिनी. तुझ्यासाठी सर्व असणाऱ्या कुटुंबाला त्रास देऊन हा त्याग तू कोणासाठी करतेस? नेहमी तूच बोलायचीस ना ग, आमच्यासाठी जगतेस म्हणून. तू हीच तुझी जगण्याची पद्धत आहे का गंगा? मी तुला माझ्या जानकीच्या जागेवर ठेवलं. जे तुझं आहे ते माझं आहे ना ग. दुसऱ्याचा गुन्हा स्वतःवर घेण्याची हिंमत तुझ्यात असेल, पण ती माझ्यात नाहीये. तुझ्या समोर हात जोडून विचारतोय मी, खून कोणी केलाय तो सांग ना मला. खून मीच केलाय. ठीक आहे, मग तू कोणाला तरी वाचवण्याचा हट्ट का धरलायस हे याची तुला मी जबरदस्ती नाही करणार. पोलीस चौकशी करून त्यांचा खरा गुन्हेगार शोधतीलच. तू जामीन स्वीकारून घरी ये. आपण घरी जाऊया ना. मला घरी नाही यायचंय. मेहरबानी करून मला त्रास देऊ नका. मला इथेच राहायचंय. मला इथेच राहू द्या. मी आतापर्यंत बायको म्हणून तुमच्याकडे काहीच मागितलं नाही, पण आता मागतेय. मला तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करू नका. माझा जामीन करून मला घरी घेऊन जाण्याचा विचार करू नका. मला असंच सोडून द्या. तेच तुम्हा सर्वांसाठी चांगले. यापुढे या विषयासाठी मला भेटायला येऊ नका. तुम्हाला माझी शपथ आहे. नवरा म्हणून मला इतकं तरी द्या. गंगा, काय झालं का बोलणं सर? चल सर, आपण निघूया. ठीक आहे. बाबा, मला गंगाशी एकट्यात बोलायचंय. ती सारखं सारखं एकच बोलते. तुझ्याशी वेगळं काय बोलणार आहे ती? तुमची गंगा तुमच्याशी बोलण्यात जिंकली असेल बाबा, पण माझी गंगा माझ्याशी बोलण्यात नाही जिंकू शकणार. एकाच मिनिटात बोलून येते मी तिच्याशी. तुमची गंगा कोणासाठीही काहीही सोडून देऊ शकते, पण माझी गंगा इतरांसाठी मला नाही सोडणार. तुम्ही जरा बाहेर थांबा. मी गंगाशी बोलून तिचं मन वळवते की नाही बघा. ठीक आहे म्हणा ना बाबा. ठीक आहे, मग तू बोलून बघ. ती फक्त घरी येऊ दे बस. येईल बाबा.
गंगा, तुझ्याकडे बघायची माझी हिंमत नाहीये. मेहरबानी करून तू जा देवसेना. माझ्याकडे नको बघूस गंगा, पण माझ्या आईकडे तर पाहशील. माझ्याकडे बघ गंगा. मी तुझी राणी दीदी आहे गंगा. माझ्या आत्म्याला याआधी माझी मुलगी तंबोरान आणि नंदिनी यांनीच पाहिलेलं आहे, पण आता तुझ्या समोर देखील याची वेळ आलेली आहे. मी तुम्हाला एवढ्या दिवसानंतर भेटतेय, ते या परिस्थितीत. ही परिस्थिती तू स्वतःच ओढावून घेतलीयस ना. तू देवासारखं पूजलेल्या नंदिनी सापाने तुझ्या शरीरात प्रवेश करून तुझ्यावर ताबा मिळवून आणि त्या संधीचा फायदा घेऊन तुझ्या हातून तिने करवलेली कृत्य ही सगळी मला माहिती आहेत. खरं तर कुठल्याही गुन्ह्यासाठी तू जबाबदार नाहीस हेही मला माहिती आहे. नंदिनी आपल्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करत असताना मीच आडवी येऊन तिला थांबवत होते. नंदिनी तुझ्या नावाला कलंक लावण्यासारखं वागायची, तेव्हा तुझी मला सतत काळजी वाटत असायची. पण ती असा खुनाचा आरोप लावून जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी तुला नाही वाचवू शकले गंगा, पण तू स्वतःला तरी वाचवायला हवं होतंस. नंदिनी तुझ्या हातून हे सगळं घडवते हे तुला माहित होतं ना. तुझ्या शरीरात राहून ती करत असलेल्या सगळ्या गोष्टी तुला कळत होत्या ना. तुला सगळं माहित असताना तू सगळ्यांसमोर का बरं शांत राहिलीस? खून नंदिनीने केलाय हे तू सगळ्यांना का नाही सांगितलंस? कसं सांगेल माझ्याबद्दल? बऱ्याच वर्षापासून ती मला पूजत आली आहे. ती कसं माझ्याबद्दल बोलेल? गंगाची तुझ्यावर इतकी खरी भक्ती असताना तू तिला तिकडे खुनाच्या आरोपामध्ये अडकून आलीस तरी कशी? अशा परिस्थितीत मी काय करणार होते ना? गंगा माझा एक डोळा असेल तर कालचक्र माझा दुसरा डोळा आहे ना. गंगाला मी सोडलं तरी तिचं कुटुंब तिला वाचवणारच, पण कालचक्र सुटलं तर त्याला कोण मिळवणार? हाच विचार करून मी गंगाला सोडून कालचक्राच्या मागे धावले. पण मी गंगावर केलेल्या पापामुळे कालचक्र माझ्या नजरेपासून दूर निघून गेलं. कालचक्र आपल्या वनदेवीची संपत्ती आहे. ते आज जरी मिळालं नसतं तरी ते उद्या शोधून काढलं असतं. पण तू नाग स्वरूप धारण केलेलं आहेस. कुणाच्या नजरेत जर तू सापडलीस तर मोठ्या संकटात अडकली असतीस. तुला पार पाडायच्या मोठ्या मोठ्या कार्यासाठी तुझ्याच रूपात राहून तू हे नाही करू शकत. तुला मानवी शरीर हवंच आहे. तू त्या गंगाला सोडू नकोस. जाऊन पहिला तिच्या शरीरावर ताबा मिळव. तुला ठरवल्याप्रमाणे घडवायचं असेल तर तिचं शरीर तू सोडू नकोस जाऊन. आता मी तिच्या शरीरात जाऊ शकत नाही. अगं पण तू तर तिच्या शरीरातच होतीस ना. गंगाच्या शरीरात जाण्यापासून तुला आता कोण अडवणार? गंगा बुद्धिमान आहे. मी तिच्या शरीरात जाऊ शकणार नाही असं बंधन तिने घातलंय. गंगा तू कमावलेली भक्त आहे ग. तुझ्या विरोधात ती काय करणार आहे सांग? केलंय तिने. मी केलेला खून तिने स्वतः केला असं कबूल करून ती शिक्षा भोगायला तयार झालीये. आता तिच्या शरीरात प्रवेश केला तरी मला तुरुंगात कैदी म्हणूनच राहावं लागेल. आधीच मी 20 वर्ष वारुळात कैद राहून गंगाच्या शरीरात प्रवेश केला होता.
आता मी तिच्या शरीरात पुन्हा जाऊ नये म्हणून ती शिक्षा भोगायला तयार झालीये. मी तिच्या जवळ येऊ नये म्हणून जाणून बुजून गंगाने स्वतःला फसवून घेतलंय. जाणून बुजूनच मी हे सगळं केलंय. हा त्रास माझ्यापर्यंतच राहू द्या, तेव्हाच हे कुटुंब सुखाने जगेल. कसं सुखाने जगेल? आपल्या घरातली सून दुसऱ्याचा गुन्हा स्वतःच्या माथी घेऊन शिक्षा भोगत असेल तर घरातली माणसं सुखी कशी राहणार सांग मला. तुमच्यासारखी चांगली सून कोणत्या कुटुंबाला मिळणार आहे का? पण तुम्ही गेल्यानंतर घरातली मंडळी सावरली ना. मग मी कोण आहे? माझ्या मागे पण सगळे सावरतीलच. सर्वांना थोड्या दिवसांनी सवय होईल. माझ्या नंतर ती पोकळी तू भरून काढलेली आहेस. आता कुठल्याही कारणासाठी त्या कुटुंबापासून तू लांब राहायचं नाहीस. मी इथून बाहेर पडल्यावर नंदिनी माझ्या शरीरात परत येईल. नंदिनीला मी जागा दिली तर आपल्या कुटुंबाला मीच संपवल्यासारखं होईल. नंदिनीने माझ्या शरीरात राहून जेवढा त्रास दिला तेवढा बास झाला. आता आणखीन मी तिला अशी संधी नाही देणार. मी सोबत राहून माझ्या कुटुंबाला वाचवू नाही शकत, म्हणून मी लांब राहून माझ्या कुटुंबाला वाचवेन. मालकांच्या उपकाराची परतफेड करेन. सांग मला, अगं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तू का भोगायचीस? मला शिक्षा भोगावीच लागेल. वारुळात कोणता साप आहे हे माहित नसताना मी नागदेवतेच्या भक्तीत हरवून गेले, ही माझी चूक झाली. वारुळाची पूजा करायची नाही असं बाबांनी सांगितलं, तरीही आगाऊपणे मी जी पूजा केली ती माझी चूक झाली. दिलं नाही पाहिजे होतं असं रक्त नंदिनीला देऊन त्या वारुळातून तिला बाहेर काढण्यासाठी मी कारणीभूत ठरले. ही माझी चूक आहे. आज लता, तंबोरान, कुमार काका 3 माणसं मेली. हे सर्व माझ्या रक्ताच्या एका थेंबामुळे झालंय. एवढं मोठं पाप केलंय मी, मग मला ही शिक्षा भोगावीच लागणार आहे ना. ही शिक्षा मी तुरुंगात राहून भोगते. वारुळातल्या त्या सापाला बाहेर काढण्यासाठी तू कारणीभूत आहेस हे मला मान्य आहे, पण शिक्षा भोगण्यासाठी तू तुरुंगात राहिलीस तर त्या कुटुंबाला कोण वाचवणार? मी त्या घरात असेन तेव्हाच नंदिनी येईल ना. मी नसेन तर नंदिनी काहीच करू शकणार नाही. का करू शकणार नाहीस? या जगात फक्त गंगाच तुझी भक्त आहे का? तुला आणि मला फक्त पार्वतीपुरम आणि हे शहरच माहिती आहे का? पण या ब्रह्मांडावर राज्य करणाऱ्या त्या परमशक्तीला सर्वच काही माहिती आहे. तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुंबईची मुंबादेवी, नाशिकची त्र्यंबक गौरी, वज्रेश्वरीची योगिनी, पुण्याची चतुश्रृंगी, या आणि अशा अनेक देवींची निवासस्थानं असलेली गावं आहेत. गावात नागम्मा, त्याच्या भक्तीत स्वतःला अर्पण केलेल्या आणि देवीसाठी वेड्या असलेल्या खूप कुमारिका तुला सापडतील. मी या सर्व गावागावांमध्ये फिरतो. तुझ्या योग्यतेची मुलगी तुझ्या समोर मी आणून उभी करतो. ही अशी तुझी मानवी रूप तुला मी आणून देतो. त्या शरीरात जाऊन तू तुझी शिकार चालू ठेव. ते माझ्याने नाही होणार. का नाही होणार? कारण नंदिनी फक्त माझ्या शरीरात येऊ शकते. माझ्याशिवाय ती कोणत्याही शरीरात प्रवेश करू शकत नाही. नंदिनीला नागदेवतेची श्रद्धेने पूजा करणारी कुमारिकाच हवी आहे ना. तू नसशील तर दुसरी कोणी तिला सापडणारच नाही का? नंदिनी दुसऱ्या कोणाच्या शरीरात कशावरून प्रवेश करणार नाही? नाही करणार. कारण हॉस्पिटलमध्ये नंदिनी माझ्या शरीरातून बाहेर येताना मी तिच्याकडून वचन घेतलं होतं. आता मला का सोडून जातेस? आता मला ते कालचक्र मिळवणं खूप गरजेचं आहे. ते कालचक्र मिळवण्यासाठी मी तुला सोडून जातीये. तुला त्रास होणार नाही ह्याची काळजी तुझं कुटुंब घेईन ह्याची मला खात्री आहे. म्हणूनच मी तुला सोडून जातीये.
बाहेर का नाही पडू शकत आहे? आता का मला सोडून जातीयेस? का जातीयेस? मला कालचक्र मिळवायचंय. एवढा मोठा गुन्हा करून मला फसवून जातीयेस? हा तुझा न्याय आहे का? मला दुसरा मार्ग दिसत नाहीये. तुला विचारलं तर तू हा खून केला नाहीस असं सांग. मी कालचक्र घेऊन परत येते तुझ्या जवळ. मी तुला जायला देणार नाही. का जायला देणार नाहीस? कालचक्र मिळवण्याआधीच तू एवढ्या क्रूरतेने वागतेस. ते मिळाल्यावर तू आणखीन काय काय करशील? मला कालचक्र मिळवायचं आहे. मला थांबवू नको. मी तुला सोडलं तर तू इथून जाशील ना. माझं तुझ्या शरीरात येणं आणि बाहेर जाणं तू थांबवू शकणार नाहीस. तू शरीरात येण्याआधी मी ना समज होते, पण आता तुझ्याबद्दल मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तुला एवढ्या सहजतेने मी जाऊ देणार नाही. माझं जाणं तू थांबवू शकणार नाहीस. मी काही करू शकणार नाही, पण नागमंत्र हे करू शकतो ना? बघायचंय. नागमंत्र फक्त आमच्या वंशाला माहित असलेलं रहस्य आहे. त्याबद्दल तुला काय माहितीये? का माहिती नसणार? माझ्या शरीरात पद्मासनात बसून वारुळासमोर बोलत होतीस ना, तेव्हा मी ऐकून घेतला. नाग नाग नागेती, नागपूर्ण नागिनी, नाग वल्लभ नाग माते, नाग नाग नागेती, नाग नाग नागेती, नागपूर्ण नंदिनी, नाग नाग नागेती. नागमंत्र म्हणू नकोस. मी तुझ्या शरीरातून बाहेर जाऊ शकणार नाही. नागमंत्र म्हणायचं थांबव. नाग नाग नागेती, नाग नाग नागपूर्ण नंदिनी, नाग नाग नागपूर्ण, नाग नाग नागेती, नागपूर्ण नंदिनी, नाग नाग नागेती. गंगा, हे सगळे येण्याअगोदर मला निघायचंय. तू मंत्र थांबव. मला जाऊ दे. नाग जय नंदिनी, कालचक्र मला मिळवायचंय. मला सोड. तुला जर बाहेर जायचं असेल तर तुला एक वचन द्यावं लागेल. कोणतं वचन? तू मला वचन देणार का? तुझ्या कुटुंबाला मी काही करायचं नाही हेच मागणार आहेस ना? ते तू मान्य करणार नाहीस माहितीये मला. मी मागणार आहे ते वेगळं आहे. दुसरं काय हवंय तुला? मला सोडून तू कोणाच्याही शरीरात प्रवेश करायचा नाही. माझ्या रक्ताशिवाय कोणाच्याही रक्ताचा स्पर्श तू करून घ्यायचा नाही. तुझ्यासाठी शरीर अर्पण केलेली पहिली आणि शेवटची मुलगी मीच राहिले पाहिजे. माझ्या रक्ताशिवाय दुसरं कोणतेही रक्त तू स्वीकारणार नाही असं वचन तुला द्यावंच लागेल. असं वचन मी तुला देऊ शकणार नाही. कालचक्र हवं असेल तर वचन द्यावंच लागेल, नाहीतर मी तुला माझ्या शरीरातून जाऊ देणार नाही. वचन देते. तुझ्या आईची शपथ घेऊन वचन दे. तुझ्या वनदेवीची शपथ घे. घे. वचन देते. माझी आई शिवनागाची शपथ घेऊन सांगते, तुझ्या रक्ताशिवाय दुसरा रक्त स्वीकारणार नाही. मी
वनदेवीची शपथ घेते. चला चला पटकन चला आतमध्ये. अगं घाई घाई तू वचन दिलंस खरं, पण गंगा तुरुंगातच राहिली तर तू काय करणार? गंगा येणार, ती नक्की बाहेर येणार. ते नाही होणार. तुरुंगातच माझा जीव गेला तरी चालेल, पण मी बाहेर येणार नाही. नाही आली तर काय झालं ग? तुझ्याकडे देवाचं वरदान तर आहे ना. येत्या चैत्र पौर्णिमेला तुला एका मुलीचं रूप तर मिळणारच आहे. त्यासाठी अजून 10 महिने अवकाश आहे. नंदिनीला मुलीचं रूप मिळाल्यावर येणारं संकट नंतर बघून घेऊ. त्याआधी नंदिनीमुळे महिन्याला आपल्या कुटुंबाला खूपच मोठा धोका असेल. आता कसला धोका? नंदिनी रागू नकोस. नंदिनी नंदिनी शांत राहा. नको नंदिनी नको, शांत राहा. अगं ऐक ना माझं नंदिनी, नको. तुला त्रास होईल, तुला जखमा होतील नंदिनी. नको असं नको करूस नंदिनी. असं नको वागूस नंदिनी. नको असं काही करू नकोस नंदिनी. अमावस्येच्या मध्यरात्री 12:05 पर्यंत, म्हणजेच ती 5 मिनिटं, नंदिनी तिच्यात असलेल्या अद्भुत शक्तीने नागशक्तीचं विश्वरूप घेते. मी विश्वरूप घेणाऱ्या त्या प्रत्येक अमावस्येला त्या कुटुंबाचा बळी घेणार. घ्यायचाच बळी, हा घ्यायचाच. कोणाचाही बळी जाणार नाही याची तुम्हीच आता रक्षणकर्ता बनून काळजी घ्या. आपल्या कुटुंबाची काळजी घेणं माझ्यासाठी जेवढं महत्वाचं आहे, तेवढीच तुझ्याही संसाराची मला काळजी आहे. ते नाही होणार. तुम्ही डोक्यातून तो विचार काढून टाका. तुझ्या जागी मी असते तर एवढा मोठा त्याग केला असता की नाही मला माहित नाही. मला तुझा खूप अभिमान वाटतो गंगा. एक सून म्हणून या कुटुंबाची काळजी करण्यात तू माझ्या एक पाऊल पुढे आहेस. आज तू महालात न येण्याचा हट्ट धरला असशील, पण एक ना एक दिवस वेळच तुला महालात पुन्हा घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. आणि तोपर्यंत मी वाट बघेन. देवसेना, तू सावध राहा गंगा, मी निघते. ठीक आहे. काय ग, तू
तुझं तरी गंगाने ऐकलं का? ती येते का आपल्या बरोबर घरी? येणार बाबा. ती आपल्याला सोडून कुठे जाणार आहे? मी सांगते ती नक्की येणार. आता तिला त्रास नको देऊया, निघूया आपण. माझंही ऐकलं नाहीस आणि माझ्या मुलीचं सुद्धा ऐकलं नाहीस. पण तुला मन मात्र नेहमी खात राहील. तुझी वागणूक बघून मला माझी जानकी परत मिळाली असं वाटत होतं ग. माझ्या मुलीला चांगली आई मिळाली म्हणून मी खूप खुश होतो. पण तिच्या नशिबात आईची मायाच नाहीये असंच मला वाटायला लागलंय. चल जाऊया आपण. सर ही बॅग आतमध्येच ठेवायची ना तुम्ही? नको नको, उगाच डोक्याला ताप कशाला करायचा? इथे कोणी हात नाही लावणार सर. नाही नाही अहो, यात साहेबांच्या वस्तू आहेत ना, हरवल्या तर उगाच कशाला? ठीक आहे सर, जशी तुमची मर्जी. एक पाण्याची बॉटल द्या बघू.